नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला दीप अमावस्या कशी करतात ते दाखवणार आहे आणि ती कशी मांडायची ते सुद्धा दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर दीप अमावस्या म्हणजे ही वर्षातून एकदाच ही अमावस्या येते। ही अमावस्या खूप प्रभावशाली असते। तर या अमावस्याला तर जेवढे आपले दिवे असतात ना घरातले, तर ते दिवे सगळे बाहेर काढतात। तुमच्याकडे चांदीचे असो, पितळाचे असो, तांब्याचे असो, कुठलेही दिवे असतील ना, तर समया सगळ्या प्रकारच्या दिवे जे आपण ठेवून दिलेले असतात ना वर्षभर, तर ते आधी बाहेर काढायचे असतात आणि ते आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे असतात आणि त्यानंतर आपल्याला त्याची पूजा करायची असते। तर त्याची मांडणी अशा प्रकारे मी केलेली आहे। तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते मांडणी करण्याची। तर घरोघरी वेगवेगळ्या, कोणी 2 दिवे लावतं, तर कोणी सगळ्या समया काढतं। तर मी अशा पद्धतीने माझ्याकडे जेवढ्या समया दिवे होते ना, तर ते सगळे काढले आणि घासून स्वच्छ पुसून आणि अशा प्रकारे ही मांडणी केलेली आहे। सर्वात आधी खाली लाल कपडा अंथरलेला आहे। तर तुम्ही कुठलाही अंथरू शकता, तर पण शक्यतो लाल कपड्याला जास्त यामध्ये महत्त्व आहे। तर त्यानंतर प्रत्येक समईजवळ फुलं ठेवलेली आहे। तर बरेच लोक त्याला माळी सुद्धा घालतात, पण माझ्याकडे माळी नव्हत्या तर मी फक्त फुलं वाहिलेली आहेत। तर अशा प्रकारे सर्व दिव्यांजवळ फुलं वाहून घेतली आहे। देवासमोर सुद्धा फुलं वाहिलेली आहे। तर माझ्याकडे थोडीशी देवासमोर जागा होती, तर म्हणून मी ही मांडणी मी देवासमोरच्याच जागेत केलेली आहे। तर बरेच लोक खाली चौरंगावर ही मांडणी करतात, त्याखाली रांगोळी काढतात, त्यानंतर त्यावर कपडा अंथरून त्यावर तांदूळ टाकतात आणि त्यानंतर आपले दिवे त्यावर ठेवले जातात। तर अशा प्रकारे ही जी अमावस्या असते ना, तर ही खूप कडक असते आणि वर्षातून ही एकदाच अमावस्या येते। तर ह्या अमावस्याला खूप मान्यता आहे। तर आपले बरेच घरातले विघ्न असतात ना, तर अशी पूजा जर केली ना, तर घरातले विघ्न हे दूर होतात। तर अशा पद्धतीने ही पूजा करून घ्यावी। तर इथे तुम्ही बघू शकता, तर अशा प्रकारे सर्व फुलं मांडलेली आहेत आणि त्यानंतर मी इथे कणकेचे दिवे केले होते। तर कणकेचे दिवे किती करायचे, तर त्याची वेगवेगळ्या प्रकारचे कणकेचे दिवे करतात। तर इथे मी 7 कणकेचे दिवे केलेले आहे। तर बरेच लोक 5 करतात, 11 करतात, 7 करतात किंवा 101 सुद्धा करतात। जर जेवढे जमेल, तुम्हाला जागा असेल ना, तेवढे तुम्ही इथे जेवढे तुम्ही दिवे लावाल ना, तर तेवढी घरातली निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते। तर असं म्हणतात। तर अमावस्या त्यामुळे, आणि जे आपलं कलशामध्ये जे लोक नारळ ठेवतात ना अमावस्याला, तर ते अमावस्याला हे नारळ बदलायचं असतं। तर मी ते नारळ सुद्धा बदलून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आता हे सर्व दिवे लावून घेतलेले आहे। बरेच लोक जे दिवे आपण पूजा करतो ना, ते सुद्धा लावतात, तर काही लोक लावत नाही, मी सुद्धा लावत नाही। तर मी इथे फक्त कणकेचे दिवे लावलेले आहे आणि जो आपला देवाचा दिवा आहे ना रेग्युलर, तो लावून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे हे दिवे लावून तर त्याची आरती आपल्याला इथे करायची आहे। तर अशा प्रकारे त्याची मी पूर्ण दिवे लावून घेतली। त्यानंतर सर्व समयांना हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलेले आहे। तर तुमच्याकडे कशा पद्धतीने ही पूजा केली जाते, तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आणि प्रत्येक भागात आणि राज्यात ही वेगवेगळ्या प्रकारची पूजा केली जाते। ही जवळपास फक्त म्हणजे महाराष्ट्रातच ही दीप अमावस्या केली जाते। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। तर पूजा मांडून घेतलेली आहे, पूजा मांडून आपली झालेली आहे। आता इथे मी सर्व दिव्यांची आता हळदी कुंकू लावून पूजा करून घेत आहे। तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे आणि माझा देवघर सुद्धा उंच आहे, त्याच्यामुळे उभं राहूनच मी ही पूजा केलेली आहे। तर आता इथे सगळी आपली पूजा करून झालेली आहे। तर इथे माझ्या सुनबाईंनी सुद्धा पूजा केलेली आहे। तिने सुद्धा हळदी कुंकू वाहून सर्व दिव्यांना हळदी कुंकू वाहिलेले आहे आणि तिने सुद्धा अशा प्रकारे ही पूजा करून घेतलेली आहे। तर आता इथे माझी सुनबाई म्हणजे अपूर्वाने आता ही पूजा केलेली आहे। तर तिने सुद्धा आता इथे सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावलेले आहे। तर ही सकाळच्याच वेळेत 12च्या आत आपल्याला ही पूजा मांडायची असते।
तर शक्यतो आता आजचा जो अमावस्याचा दिवस होता तर 4 वाजेपर्यंतच अमावस्या होती ना, तर म्हणून सकाळी लवकर ही पूजा आम्ही मांडून घेतलेली आहे. आणि सर्व पूजा आणि आरती झाल्यानंतर तुम्ही यामध्ये आपल्याला कापूर आणि लवंगा जाळून घ्यायच्या आहे आणि पूर्ण घरात त्याचा आपल्याला सगळीकडे असा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे घरात जी निगेटिव्हिटी असते ना तर ती निघून जाते. तर असे तुम्ही प्रत्येक अमावस्याला करू शकतात. तर असं केल्याने घरातल्या ज्या वाईट ज्या आपल्यावर वाईट अशा काही गोष्टी घरात असतात ना तर त्या सुद्धा डोक्यात येत नाही. आणि अशा पद्धतीने आता आमची ही सर्व पूजा करून झालेली आहे. तर पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. तर मी शुभम करोती ही आरती म्हटलेली आहे. तर तुम्ही कुठली आरती म्हणतात ते सुद्धा मला सांगा, कारण या आधी मी जास्त अशा पूजा केल्या नव्हत्या. तर बघा आता इथे आपली पूजा पूर्ण संपन्न झालेली आहे. तर आता चला तर आपण आता आरती करून घेऊ. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दीपस्कार आणि कुंडल मोतियार दिव्याला पाहून नमस्कार. दिव्या लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार देवापाशी. शिळाचा तेल कापसाची वात दिवा जळू दे सारी रात. घरातली पिढा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येओ. घराच्या सर्वांना उदंड आयुष्य लावो. घराच्या धन्याला असंच आहे वरच्या ओळीच. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. वंदिनाच्या डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेमे अलिंगनानंद पूजन भावे वाई नमने नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्याचरण त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियाणि बुद्ध्यात्मना कर्मणि करोमि यज्ञं सकल परस्मै नारायण तू नमस्कार. अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वसुदेवं श्रीधर माधव गोपिका वल्लभं जानकी नायकं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. करू